हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग सुरू करायचं कारण म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे रोस्टेड मखाने बनवून, आणि जे की स्पेशली लहान मुलांना खूप आवडतात आणि आपण पण खाऊ शकतो. तुम्ही जर एकदा खाल्ला ना तर तुम्ही त्याचे फॅन बनाल आणि तुम्हाला तुमचे ते फेवरेट होऊन जाईल आणि तुम्ही ते नेहमी नेहमी करून घ्याल आणि खान पण इतके छान लागतात ते खायला. चला तर मग सुरू करते रेसिपी. आणि हा आहे मखाण्याचा पॅक जो की मी डीमार्टमधून विकत आणलेला आहे आणि खूप छान लागतं हे खायला. सर्वात आधी कढई गरम करून घ्यायची गॅसवर आणि त्यामध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आणि एका चम्मचमध्येच हे सर्व मखाने भाजून होतात. अर्धा पॅक तरी होऊनच जाते एका चम्मचमध्ये. नंतर मग त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं. जास्त मीठ नाही टाकायचं, त्यामुळे खूप असं खारं लागतं ते खायला, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. आणि हे तूप सर्व गरम झालं थोडा वेळ फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये मखाना टाकून घ्यायचं आणि छान असं थोडा वेळ रोस्ट करायचं ते. आणि छोट्या मुलांना तसं पण ड्राय रोस्ट पण करून देऊ शकतो फक्त तुपामध्ये, ते पण खूप छान लागतात खायला. आणि तुमचे मुलं जर 2 वर्षाच्या वर असतील तर हळद आणि मीठ टाकून पण करू शकतात, खूप छान लागतं आणि ते आपल्याला पण खायला होतात. छान असे रोस्ट करून घेतले मी मखाने. नंतर मग ते असे फोडून बघायचे आणि तो असा फुटला की समजून जायचं मखाने आपले छान रोस्ट झाले आहे. आणि नंतर मग मी हे छान खाऊन बघितले कसं लागते तर, आणि खूप छान लागत होते खायला. चलो बाय.